त्या उभाटाकडे नक्की राजूजी तुमचं मत कळलं मला. हा प्रश्न मला सचिनजींना विचारायचा आहे. तुमच्या मित्रपक्षाच्या या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का आता? नाही, मला असं वाटतं की यांच्या म्हणजे शिवसेनेच्या भूमिकेशी पूर्ण देश सहमत आहे. म्हणजे उद्धव ठाकरे गटाने ज्या पद्धतीनं आता हे आंदोलन केलेलं आहे, प्रश्न असा आहे की आता ते गरम खून जे रगों में बह रहा था वो ठंडा हो गया का? म्हणजे काय झालं, थंड झालं का? आणि पाणी आणि काय काय एक एक खून एक साथ नाही बह सकता अशा तऱ्हेच्या ज्या काही राणा भीमदेव थाटानं त्या ठिकाणी घोषणा दिल्या होत्या आणि तो जो काही राष्ट्रवाद दाखवण्याचा प्रयत्न केला होता पाकिस्तानच्या विरोधात. नक्कीच नवनाथजी, या राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरनं तुमच्यासाठी पण प्रश्न आहे की तो राष्ट्रवाद आणि आता हा सामना खेळणं यामध्ये विरोधाभास नाही जाणवत आपल्याला? अजिबात विरोधाभास नाहीये. कुठेही आपण भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर जात नाही आणि पाकिस्तानचे खेळाडू आपल्या भूमीवर. दोन देशांमध्ये सामना होत नाही. आशिया कप आहे आणि या कप मध्ये आंतरराष्ट्रीय नियमानुसार जर का आपण नाही खेळलो तर पाकिस्तानला बाय मिळेल आणि पाकिस्तान या कप मध्ये विजयी होईल. हे आपल्याला चालणार आहे का? संजय राऊत किंवा उभाटा गट काय गप्पा मारतायत? त्यांना माझं सिंदूर आता आठवलं. इतके दिवस यांना सिंदूर आठवत नव्हतं, इतके दिवस यांना भगवा आठवत नव्हता, इतके दिवस त्यांना पाकिस्तानचे झेंडे आठवायचे, इतके दिवस त्यांना हिरवा गुलाल आठवायचा. आज मात्र खोटं बिगडी प्रेम ढोंगीपणाचा कळस उद्धव ठाकरे गट करतायत. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान कुठेही एकमेकांच्या भूमीवर जाऊन सामना खेळला जात नाही. आंतरराष्ट्रीय नियमानुसार हे सामने होत आहेत आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे. हे ढोंगीपणा उद्धव ठाकरे गटाने थांबवला पाहिजे. सुषमाताई